हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 10 भाग 2. अतिबोध नाही किंवा मूढता नाही. अतिबोध आणि मूढता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूढाचा बैल रिकामा असतो, तसेच अतिबोध असलेल्याचाही बैल रिकामाच असतो. आई बाहेर गेलेली असल्यामुळे लहान बाळ पोटाला हात लावून रडत असते. त्याचा पिता मूढ असला तर तो बाळाच्या पोटात ट्यूमर झाला या शंकेने चिंता करत बसेल. त्याचा पिता अतिविद्वान असला तर तो बाळाला विचारेल, तुला खेळायला आकाशातून चंद्र सूर्य आणून देऊ का, की चांदीच्या पाटावर बसून सोन्याच्या थाळीत तुला चांदण्या आणून देऊ. इतक्यात तेथे त्या बाळाची मोठी बहीण येते. त्या बाळाचा प्रेमाने गोड मुका घेऊन त्याला कडेवर उचलून घेते. बाळ रडायचे थांबते. 10 मूढ नदीवर पोहायला गेलेले असतात. पोहून झाल्यावर त्यांना खात्री करून घ्यायची असते की त्यांच्यापैकी कोणी नदीत बुडालेला नाही. यासाठी ते सर्वजण एका रांगेत उभे राहतात. त्यांच्यातील एक जण रांगेतून बाहेर येतो आणि सर्वांना मोजतो, तर ते 9 जणच भरतात. तेव्हा दुसरा म्हणतो की तू नीट मोजले नाहीस, तू रांगेत येऊन उभा राहा, मी मोजतो. तो मोजतो, तरीही 9 जणच भरतात. अशा प्रकारे आळीपाळीने ते सर्वजण मोजून पाहतात, परंतु प्रत्येक वेळी मोजणारा स्वतःलाही मोजत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी 9 जणच भरत असतात. एक जण बुडाला असे समजून ते रडू लागतात. तिकडून एक अतिविद्वान येतो. त्यांच्या रडण्याचे कारण समजावून घेऊन तो म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही पोहत असताना वाचवा वाचवा मी बुडालो असा आवाज झाला नाही, त्या अर्थी तुमच्यापैकी कोणीही बुडालेलं नाही. तसेच ज्या अर्थी अजूनपर्यंत पाण्यात फुगून प्रेतवर आलेले नाही, त्या अर्थी तुमच्यापैकी कोणीही बुडालेला नाही. अतिविद्वान नाते. इतक्यात तिकडून गुरे चारत एक मुलगा येतो. त्याला रडण्याचे कारण समजल्यावर तो सर्वांना रांगेत उभे करतो आणि 10 जणांना मोजून काढतो. अहंकार दुखावलेले अतिविद्वान तिथून तरातरा निघून जातात. मुलाने काहीतरी चेटूक केले आणि बुडालेला मित्र जीवित केला अशा भीतीने मूढ पळून जातात. प्रशांत झालेला योगी बुद्ध किंवा अबुद्धही नसतो. तो बुद्धिवान किंवा निर्बुद्धही नसतो. तो अतिविद्वान किंवा मूढही नसतो. तो या सर्वांच्या अतीत पलीकडे पोहोचलेला प्रबुद्ध असतो. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी MA PhD केली नव्हती. ते विठ्ठलाचे भजन गाऊ लागले. अति उत्तम प्रासादिक परंतु ओघवते असे काव्य स्त्रोत होऊ लागले. त्या काव्यावर आता MA PhD केली जाते. प्रशांत झालेला योगी प्रबुद्ध असतो. तो अध्यात्माचा मार्ग विचारत आणि शोधत बसत नाही. तो सरळ उपासना सुरू करतो, यात्रा सुरू करतो. अशाला मार्ग दाखवायला प्रत्यक्ष योगेश्वर उपस्थित होतो. सुख नाही आणि दुःखही नाही. आपण काल कामावर का आला नाहीत? सर, वर्ल्ड कप पाहत होतो. भारताने कालची मॅच जिंकली. मग जरा सेलिब्रेशन झाले, झोपायला उशीर झाला. तुम्ही काल कामावर का आला नाहीत? सर, कालच मला मुलगा झाला, हे घ्या पेढे. आणि आपल्याला काय झाले काल कामावर न यायला? सर, काल माझा मामा वारला, मयत पोचवायला गेलो होतो. सुख दुःख काहीही असले तरी मानव कर्तव्यच्युत होतो. प्रशांत झालेला योगी सुख दुःखे योगेश्वर चरणी वाहून स्वतःला अध्यात्मात वाहून घेतो. हरिओम.